मित्रांनो, मी काही जी बातमी देणार आहे ती 100% खरी असणार आहे, सत्य असणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी प्रत्येक गोष्ट सत्य सांगणार आहे, खरी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला यातील एकही गोष्ट जर खोटी वाटली तर तुम्ही कॉमेंट करून मला तुम्ही नावं ठेवू शकता, बोलू शकता, लक्षात घ्या. परंतु मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला खरी सांगणार आहे. सोनं सध्या विकत घ्यावं की नाही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सोन्याचे जे भाव आहेत ते कमी होणार की वाढणार असा जो संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मी जे काही सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आज सोन्याचे भाव 1,58,000च्या आसपास आलेले आहेत. म्हणजे कालच्यापेक्षा आज सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला भेटत आहे. आता वेगवेगळ्या सोशल मीडियावरती किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जे न्यूज चॅनल्स आहेत ते न्यूज चॅनल्स तुम्हाला मोठमोठे असे फेकताना दिसतील. अरे सोन्याचे भाव गडगडले, हे सोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ. परंतु मी तुम्हाला तशी माहिती न देता जी खरी माहिती आहे, जे डेली अपडेट आहे आणि पुढं नेमकं काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टी एकदम जागतिक स्तरावरचा अभ्यास काय आहे लक्षात ठेवा. जागतिक स्तरावर सध्या डॉलर मजबूत होताना दिसत आहे. अमेरिकेची जी नवीन पॉलिसी आहे त्यानुसार डॉलरला मजबूत बनवण्यात येत आहे. आणि ज्यावेळेस लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, ज्यावेळेस डॉलर मजबूत होतो त्यावेळेस सोन्याचे भाव पडत असतात. आणि त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जगामध्ये ज्यावेळेस शांतता असते त्यावेळेस सुद्धा सोन्याचे भाव पडत असतात. कारण गुंतवणूकदार मग त्यावेळेस अशा शांततेच्या काळामध्ये आपली गुंतवणूक सोन्यामध्ये न करता इतर गोष्टीमध्ये, शेअर मार्केट असेल, अन्य गोष्टी असतील, इतर ठिकाणी करतात. आणि त्यामुळे सोन्याची मागणी कमी होते. कोणत्याही गोष्टीचे भाव हे मागणीवरून आणि पुरवठ्यावरून ठरत असतात. हा अर्थशास्त्राचा साधा सोपा सिद्धांत आहे. तो सुद्धा सोन्याला लागू होतो. सोन्याच्या दरवाढीमागची काही कारणं अशी बी आहेत की चीनसारखे देश सोन्याचा प्रचंड साठा करताना दिसत आहेत. कारण त्यांना डॉलरवरचं जगाचं अवलंबित्व कमी करायचं आहे. त्यामुळे सध्या मागच्या गेल्या 1 वर्षामध्ये, खास करून या 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये, ज्या पद्धतीने जूनपासूनच आतापर्यंत या 6, 7, 8 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या प्रमाणामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे ते पाहून अनेक लोक आपला पैसा बँक डिपॉझिटमधला काढून सोन्यामध्ये गुंतवत होते. अशा अनेक लोकांनी ही गुंतवणूक केलेली आहे. ज्यांनी ही गुंतवणूक सुरुवातीच्या काळामध्ये जून जुलैमध्ये केली ते आज प्रचंड फायद्यामध्ये आहेत. परंतु ज्यांनी आत्ताच गुंतवणूक केली त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे की आता येणाऱ्या काळामध्ये जर सोन्याचे भाव पडले, एक अंदाज असाही आहे, जर डॉलर मजबूत झाला, इराण आणि अमेरिकेचं जे टेन्शन आहे ते जर कमी झालं, त्यांच्यामध्ये जर डील झाली, तो प्रश्न जर सुटला तर अजून सोन्याचे भाव कमी येऊ शकतात. आणि रशिया युक्रेनचं जे युद्ध सुरू आहे त्यामुळे सुद्धा ते जर थांबलं तर त्यामुळे सुद्धा सोन्याचे भाव अजून कमी होऊ शकतात. परंतु जागतिक सोने तज्ज्ञांचं असं मत आहे की ही घसरण फार काळ टिकणार नाही. सोन्याचे भाव लक्षात ठेवा, घसरले तर 1,25,000 प्रति तोळा इथपर्यंत खाली येऊ शकतात. काही तुम्हाला फेसबुकवरती, इंस्टावरती फार सोने 70,000 रुपये प्रति तोळा होईल अशा सुद्धा बातम्या येतात. परंतु त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. परंतु 1,25,000 प्रति तोळ्यापर्यंत सोन्याचे भाव येऊ शकतात. कदाचित 1,50,000च्या आत येणार सुद्धा नाहीत. म्हणजे याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आणि मागच्या 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या स्पीडने, ज्या पद्धतीने सोनं वाढलेलं आहे त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये त्या स्पीडने सोनं वाढणारं नाही, हे सुद्धा तितकंच शाश्वत आहे. त्यामुळे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करताना आता पहिल्यासारखी गुंतवणूक करू नका. लक्षात ठेवा, टप्प्याटप्प्याने सोनं घ्या. तुम्हाला जर तुमच्याकडे जर शिल्लक पैसे असतील तर त्या सगळ्या पैशांचं एकत्रित लगेच सोनं घेऊ नका. थोडंफार सोनं घ्या, थोडंफार गुंतवणूक दुसऱ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करा, बॉन्डमध्ये करा, शेअर मार्केटमध्ये करा, किंवा जमीन विकत घ्या, किंवा प्लॉटिंग घ्या. अशा वेगवेगळ्या माध्यमामध्ये तुम्ही त्या पैशाची गुंतवणूक करा. परंतु आता सध्या तो काळ, ती वेळ गेलेली आहे की सगळे पैसे सोन्यामध्ये गुंतवण्याची वेळ सध्या निघून गेलेली आहे. आणि पुढच्या काही काळामध्ये सोन्याचे भाव हे स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. या ज्या स्पीडने मागच्या काळामध्ये वाढले त्या स्पीडने आता सोने हे वाढणार नाही. त्यामुळे तुम्हाला
डेली अपडेट पाहणं सुद्धा गरजेचं आहे. डेली करंटमध्ये जगामध्ये काय सुरू आहे, अमेरिकेमध्ये काय सुरू आहे, डॉलरचं काय सुरू आहे, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, गुगलवर तुम्ही गोल्ड रेट टुडेच्या ऐवजी प्रेझेंट टाईम असं टाईप करा. गोल्ड रेट प्रेझेंट टाईम, तिथे तुम्हाला प्रेझेंट टाईम सध्या सोन्याचा नेमका काय भाव सुरू आहे तो तिथे लगेच दिसतो. आणि त्यानुसार फक्त डेली एक 5 मिनटं तुम्ही पहा गुगलवर, आणि मी तुम्हाला सोन्याच्या जागतिक बाजारामध्ये नेमकं काय सुरू आहे हे डेली अपडेट देत राहील. त्यासाठी सुद्धा आमचं चॅनल पाहत राहा. या चॅनलवर तुम्हाला फक्त ऑथेंटिक म्हणजे सत्य आणि खरीच माहिती भेटणार आहे. कोणतीही चुकीची माहिती भेटणार नाही. घसरण झाली, आता हे मीडियावाले आपल्याला कसं फसवतात, सोन्याच्या भावामध्ये 40,000ची घट झाली, अरे बाबा मग ती नेमकं कसं मोजतात की सोन्याचे भाव आता गेल्या महिन्यामध्ये 1-2 दिवसासाठी 1,83,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत गेले होते. मग तिथून पार एखाद्या वेळेस सोनं जर 52-53पर्यंत जर आलं तर तिथून पुढं ते असं धरतात की ही 40,000ची घसरण अशी टोटल धरतात. परंतु काल काय भाव होते किंवा या 4-2 दिवसामध्ये काय भाव होते याच्याशी लोकांना देणं घेणं असतं. ज्या पीकपर्यंत, ज्या शिखरापर्यंत सोनं गेलं होतं त्याच्याशी अनेक 99% लोकांना देणं घेणं नसतं. केवळ 1% लोक ज्यांनी त्या काळामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे अशा लोकांनाच त्याच्याशी थोडंफार देणं घेणं असतं. परंतु मित्रांनो, याला न भूलता जी सत्य माहिती भेटण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, आपल्या मित्रांना, पाहुण्यारावळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा. सोनं खरेदी करा, तुम्ही फार तोट्यामध्ये जाणार नाहीत. आणि बहुतांशी लक्षात घ्या, जास्त करून अंदाज तर हाच आहे की सोनं 1 लाख किमान 1,50,000च्या आत जाणार नाही अशी चिन्ह आहेत. त्यामुळे तरीसुद्धा एक रिस्क म्हणून पहिलं ज्या पद्धतीने जी वेळ होती ती आता गेलेली आहे. त्यामुळे एकत्रितपणे जास्त पैसा सोन्यामध्ये गुंतवू नका. टप्प्याटप्प्याने घ्या. आता गुंतवा, अजून 2-3 महिने वाट पहा, त्यानंतर बाजारभाव कसे राहतात त्यानुसार परत गुंतवा. आणि जे भविष्य वर्तवलं जात आहे 3 महिन्यानंतर असं होईल, 6 महिन्यानंतर असं होईल, याला कसलाही आधार नाही. बाजारामध्ये नेमकं अजून 8 दिवसांनी काय होईल हे ज्याच्याकडे किलोने किंवा टनाने सोनं आहे तो सुद्धा सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे असल्या भाकितावर विश्वास ठेवू नका. जे सत्य आहे ते पाहत राहा. तुमचा प्रेझेंट टाईम हाच सत्य आहे. आपलं मत नक्की कळवा.